थोडंसं अध्यात्माकडे जा, थोडंसं बघा. अध्यात्म म्हणजे अध्य आत्म. स्वतःच्या आतमध्ये डोकावा, इतरांच्या आतमध्ये डोकावा. काम करा, थोडेसे पैसे स्वतःसाठी ठेवा, थोडे दान करा. त्याची पण खूप मजा आहे. ते आपल्या अनेक संतांनी सुद्धा ते सांगून जे ठेवलेलं आहे, की संसारात राहून विरक्त व्हा. विरक्त राहून संसार करा. काम करा, अडकू नका त्याच्यामध्ये. ते कामाचं फळ मिळालं, नाही मिळालं. तुम्ही इर्रिप्लेसेबल नाही आहात. अरे नट मरतो, दुसऱ्या दिवशी मालिका असेल, सिनेमा असेल, दुसऱ्या दिवशी दुसरा माणूस तयार असतो तिथे. पण काम करावं वाटतं आणि ज्या दिवशी तर नाही वाटणार, त्या दिवशी मग तू काय जय हरी विठ्ठल, रामकृष्ण हरी म्हणून जा ना. पण तेच आहे, की जेव्हा तुम्हाला संपूर्णपणे कंटाळा येईल या गोष्टीचा, पैसे कमवले, हे केलं, मग पुढे काय 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 शरीर पण थकलं आणि आता रामकृष्ण हरी. नको, त्यापेक्षा आधी आत्तापासूनच थोडंसं लक्ष तिथेही ठेवा. आमची आजी ते चपाती बनवायची ना, एक कुत्र्यासाठी असायची, एक गाईसाठी असायची. गरिबी होती, पण आजीला ती जाण होती. ती चपाती चुकली नाही रे. ती जी मजा आहे ना, ते आमच्या आजीने आम्हाला दिलं नसतं तर आमच्यात ते आलंच नसतं.